विश्वमन्यं निसे कर्मयोगी असे ध्यानयोगी स्वयं पूर्णजो ज्ञानयोगी विरागी पूजी तसे नित्य श्री बालचंद्रा नमस्कार श्री सद्गुरु रामचंद्रा बुद्धिदाता बालचंद्र गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णु परम पूजनीय डॉक्टर विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई त्यांच्या मांडीवरती बसून या श्रावण महिन्यामध्ये हा अभ्यास करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली ते कैलासवासी ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर ज्यांच्या पुण्याने मला ही संधी लाभली ते माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणांचे गुरु वेदमूर्ती विनायक बुवा बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थित असलेले वेदमूर्ती देशपांडे गुरुजी त्याचप्रमाणे आमच्या धुडके काकू व सर्व मातृचरणांच्यावरती नतमस्तक होऊन मी आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो. अध्याय 26 गणेश जन्म. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री गिरिजागिरीशाय नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. मागील अध्याय विवेचन केले तारकासुराचे खनन आता सद्गुरु कृपा घन कथा सुरसुपदवी पुढे सर्वेश्वराची ऐशी योजना प्रत्येक कल्पी श्री गजानना घालीत पुन्हा पुन्हा जनना जगदुद्धारा कारणे एकदा जय आणि विजयप्रती सांग घेऊन या सांगादी बैसले देवी पार्वती वार्तालाप करीत असे ते समय जयादासी सांगती झाली पार्वतीशी म्हणे अग्नी गगन शिवापासी अस्ति सेवे तत्परा नंदी भृंगी शक्तिमान देवी शृंगी तया समान ऐसे अपार पार्षदगण सेवे माझी निरंतर. आपण काल बघितलं की तारकासुर आणि कार्तिकेय यांचा खूप मोठा रणसंग्राम यांचं खूप मोठं युद्ध तिथे झालं आणि तदनंतर 8 वर्षाच्या त्या कुमाराने कार्तिकेयाने त्या तारकासुराचा वध केला. तदनंतर आजची ही पुढची कथा आलेली आहे आणि अत्यंत मनोरम्य अशी ही आजची पण कथा आहे. आणि का असं नाही कारण रुद्र संहितेतील रुद्रखंडातीलच आपला 5वा खंड जो आहे तो कुमारखंड हा चालू आहे. शंकर पार्वतीचे 2 कुमार एक कार्तिकेय तो काल आपण बघितला आणि आज दुसरा नंदन ज्याचं नाव आहे गणपती आज त्याची कथा आपण बघणार आहे. एकदा माता पार्वती देवी या त्यांच्या सख्यांसोबत जेव्हा स्नानाकरत्या जात्या झाल्या तेव्हा त्यांच्या ज्या 2 सख्या होत्या एक जया आणि दुसरी विजया त्यापैकी ती जी जया होती ती माता पार्वतीला ती अशा म्हणाल्या की अहो म्हणे शिवाकडे अनेक प्रकारचे गण आहेत म्हणे नंदी शृंगी त्याचप्रमाणे त्यांचे असलेले अनेक वीर असे गण त्यांच्याकडे आहेत आणि ते सतत त्यांची सेवा ते करत असतात. पण तुमच्याकडे एकही गण तुमच्याकडे नाहीये म्हणे. म्हणून देवी म्हणे आम्हाला असं वाटतं म्हणे की तुम्ही सुद्धा तुमचा एखादा गण तुम्ही सुद्धा तुमचा तयार करावा. बरोबर आहे. मग पार्वती मातेला ही गोष्ट पटली कारण मागे एकदा असंच माता स्नान करत असताना अचानक तिथे भगवान शिव आले. त्यामुळे थोड्याशा लज्जित अवस्था त्यांना तिथे आलेली असल्या कारणाने त्या लाजून चूर झाल्या आणि त्यांनी नंतर मग असं ठरवलं की खरं बरोबर आहे म्हणे तुम्ही जे सांगताय ना म्हणे जया आणि विजया मी सुद्धा आता असा एक गण तयार करणार आणि जसं जसं या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होत गेली तशी तशी भगवान शिवाबरोबर अजून एक ते म्हणजे भगवान श्री गजानन हे प्रत्येक कल्पात भगवान गजानन हे आपल्याला पाहायला मिळतात. एका कल्पामध्ये झालं असं
शनी महाराजांची वक्रदृष्टी त्या गजाननावर पडल्यामुळे त्यांचं मुख जे होतं ते गळून गेलं. पण आता ही जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही श्वेतकल्पातली ही कथा आहे. आणि या श्वेतकल्पामध्ये मग पार्वती मातेनं तिच्या अंगावरच्या मळापासनं, आता इथे नाया जोशी यांनी जेव्हा गणेश पुराण हा ग्रंथ लिहिला त्याच्या प्रस्तावनेतच नाया जोशी असं लिहितात की खरंच माता पार्वती एवढ्या अस्वच्छ होत्या का की इतका मळ त्यांच्या अंगावरती साचला आणि त्याच्यातून मग त्यांनी गणपतीची निर्मिती केली? नाही, असं नव्हतं ते. तर त्या स्नानाला जायच्या अगोदर ज्या काही कस्तुरीच्या उटी किंवा ज्या काही त्या उठणं वगैरे त्या लावायच्या, तर त्या जे अंगावरचे ते उटी आणि कस्तुरी जी असायची त्याप्रमाणे उठणं वगैरे जे काय असायचं ते त्यांनी काढून एका ठिकाणी असं थोडंसं त्यांनी ते साठवलं आणि त्याच्यातून एक घन त्यांनी तयार केलं. आणि तदनंतर त्या घनामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या दिव्य अशा दोन शक्ती त्यांनी त्याच्यामध्ये त्याला म्हणजे पुनरुज्जीवित त्याला केलं. तेव्हा त्या गणाने विचारलं मी कोण आणि तुम्ही कोण? अत्यंत सुंदर अशा प्रकारचे त्यांनी एक बाण तयार केले. त्यांनी सांगितले हे बघ म्हणे तू माझा गणेश म्हणे. हो का म्हणे? काय म्हणे माझं नाव? म्हणे तुझं नाव गणेश. बरं म्हणे मग तुम्ही कोण? म्हणे मी तुझी माता पार्वती. मग ठीक आहे म्हणे मग मी काय काम करू? काही नाही म्हणे मी आता स्नानाला चालले, तू फक्त इथं बाहेर उभं राहून पहारा दे आणि आतमध्ये कोणालाच येऊ नको देऊ. कोणीही जरी आलं तरी तू त्याला सोडू नको म्हणजे. आणि असं म्हणून हे मुदगल त्याच्या हातामध्ये दिले लाकडाचं असलं. हे घेऊन तू इथं दारावरती थांब म्हणे बाळा, आम्ही जातो म्हणे स्नान. ते गेले स्नानाला. आता हे सर्व भगवान शंकराची शिवाची लीला आहे. या जशा स्नानाला गेल्या ते बाळ तिथं राहत होतं आणि तितक्यात भगवान शिवाची स्वारी तिथं आली. नंदी वगैरे त्यांच्या अन्य गणांसह ही स्वारी तिथं आली. त्यावेळेस हे जसे आतमध्ये जायला लागले त्यांना अडवलं थांबा. कोणच मी पार्वतीचा गण म्हणजे मला काय आवडलं नाही म्हणे माता स्नानाला गेले तुम्हाला जाता येणार नाही म्हणजे तिथून असं का म्हणे? अरे म्हणे बाळा तू लहान आहेस म्हणे जाऊ दे म्हणे मला. नाही म्हणे मी तुम्हाला अजिबात जाऊ देणार नाही म्हणे. जा म्हणे तुम्ही वापस. बरं म्हणे आता देवाला लीला करायची होती. देवाला तिथून निघून देवांसोबत त्यांचे गण सुद्धा आले. अरे आलात का म्हणे माझ्या मागे? जा म्हणे त्या बाळा थोडी समज द्या म्हणे. मग नंतर नंदी वगैरे हे सगळे जण आले त्या बाळाकडे. अरे म्हणे बाळा कोण तू? कुठला तू? कशाला इथं थांबलास म्हणे? आणि त्यांना का अडवलं म्हणे? ते स्वतः म्हणे ते कैलासाचे अधिपती आहेत म्हणे भगवान शंकर म्हणे. त्यांना जाऊ नाही दिलंस म्हणे तू. आणि हे समजून सांगण्यासाठी तुम्ही आलात का म्हणे इथं? ठीक आहे म्हणे तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो म्हणे. म्हणजे मला तर मातीत सांगितलेलं आहे म्हणे आतमध्ये कोणाला पाठवायचं नाही म्हणून म्हणे. मी काय चुकलो म्हणे. ते समजूत काढायला लागले. दोघांचे अत्यंत सुंदर अशा प्रकारचे तिथे वादविवाद सुरू झाले. अरे नाही म्हणे ते स्वतः जगत पिता आहेत म्हणे आणि ही त्यांची धर्मपत्नी आहे म्हणे. त्याच्यामुळं ते गेले तरी हे पहा म्हणे शेवटी मला मातीने आत्या काय किती कोणीही जरी आलं तरी ते सोडायचं जा म्हणतो मी आता डोकं लावायची गरज नाही म्हणे. जा म्हणे. हे बिचारे गेले खाली मान घालून. भगवान शंकर समोर जाऊन उभं राहिले. सांगितलं काय झालं? काय नाही म्हणे महाराज आम्ही त्याला समजून सांगत होतो पण ते ऐकत म्हणे. अरे म्हणे असं कसं नाही ऐकत म्हणे. जा म्हणे त्याला जरा थोडीशी भीती दाखवा म्हणे. त्याच्यानंतर हे पुन्हा इकडं पुन्हा हे बाळ हातामध्ये ते मुदगल घेऊन चक्र मारायचं काम तिथं चाललं. पुन्हा आल्यानंतर हे पुन्हा नंदीने पुन्हा आले. पुन्हा त्याला समजून सांगायला हे बघ म्हणे तुझं वय खूप लहान आहे म्हणे आणि त्याच्यामुळे आम्हाला तुझी खूप कीव येते म्हणे. तू एक काम कर म्हणे तू आता इथून निघून जा म्हणे. हा म्हणे मला पण तुमच्या बुद्धीची कीव येते म्हणे. हा
मी सांगितलेलं कळालं नाही म्हणे तुम्हाला. कशाला तुम्ही माझी डोकं लावता म्हणे. तुम्हाला तुमच्या सेवकाने काय सांगितलं म्हणे, तुम्ही सेवक कोणाचे म्हणे, आणि शिवाजी. शिवाला काय सांगितलं, आणि समजून सांगा. झालं म्हणे समजून सांगा, चला निघा म्हणे आपली. ते गेले निघून पुणे, ते गेले शिवाकडे पुणे. ते पुन्हा शिवाय तुम्ही सांगितलं. मग चिडलं त्यांच्यावरती. अरे म्हणे तो एक बालक आहे म्हणे, तुम्ही एवढे सगळेजण मोठे आहेत म्हणे, एवढी साधी गोष्ट कळत नाही म्हणे तुम्हाला म्हणे. काय पुरुषार्थ संपलाय का म्हणे तुमच्यातला. जा म्हणे. मग सगळेजण गेले भगवान शंकराचा जय जय घोष करून. आले तिकडं पुन्हा ते बाळ उभं तिथे. पुन्हा भगवान नंदी चिडले त्याच्यावरती. तुला समजत नाही काय म्हणे तुम्हाला आता चांगल्या भाषेत इतकं समजून सांगितलं म्हणे मी, गोड भाषेत म्हणे, तुम्हाला आता माझं रूप दाखवावं लागेल म्हणे, मी कोणाचा पुत्र येते म्हणे. काय नाही, फक्त असं ते रुग्ण तो धंदोबा होता असं वरती काढला, त्याच्यातून अनेक धंदोके तयार झाले. कोणाच्या हाताला, कोणाच्या पाठीला, कोणाच्या डोक्याला, कोणाच्या गुडघ्याला, कोणाच्या कमरेला, कोणाचं डोकं फुटलं, कोणाच्या मानेवर लागलं, कोणाची कमरे मोडली, कोणाचे गुडघे मोडले. अक्षरशः कणत अक्षरशः त्या नंदीला सुद्धा ओढून मारलो. तदनंतर हे सगळे जण निम्मे घायाळ झाले, निम्मे रक्त अंबाळ झाले. आता काय करायचं. शेवटी पळत गेले. त्राहिमाम करत भगवान शिवाकडे गेले. त्यांनी भगवान शिवाला सांगितलं, अहो म्हणे फार दिव्य बालक निघालं म्हणून. अरे काय झालं म्हणून, त्यांना आम्हाला सगळ्यांना मारलं म्हणतो. असं का म्हणे. मग तितक्यात तिथं मग इतर देव आले, भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव. आणि मग त्यांनी सांगितलं, देवा म्हणजे तुमची काय लिहिलं तुम्ही म्हणे. एवढा छोटा बाळक आला म्हणे, तो बाळ आला म्हणे, आणि म्हणे ते बाळ म्हणे कोणालाच ऐकत नाही म्हणे. मग इंद्रदेव म्हणे एक काम करा, तुम्ही नका तू म्हणे, मी चक्का बाजू म्हणे, माझं वज्र भरपूर झालं म्हणे. इंद्र अक्षरशः तिची सेवा घेऊन जातो ऐरावतावरती बसून म्हणे. तो येतो पाहतो, अरे म्हणे छोटंसं बाळ आहे म्हणे, छोटंसं बाळ आहे म्हणे. त्या नंदीला कळत नव्हतं म्हणे. ठीक आहे म्हणे. अरे मग इंद्र त्या हत्तीवरून त्याला सांगतो, बाळा कोण आहे म्हणे तू. आणि अबाय म्हणे तू युद्धाला आला म्हणे, रिकाम्या चौकशी करू नको म्हणे. मार आला म्हणे हत्तीवरती बसून म्हणे, हिंमत असेल तर खाली उतरून युद्ध कर म्हणे समोर. अरे बापरे तू तर भरपूरच आहे दिसतोय म्हणे. त्यानं मी परत त्याचं वज्र फेकलं. त्यानं वज्र फेकलं ते यानं काय नाही, उभं राहून फक्त आईचं नाव स्मरण केलं. मंत्राचं कवच तयार झालं. ते वज्र तिथं घडून पडले. तदनंतर जेवढं सैन्य इंद्राने आणलं होतं, फक्त हात वरती गेला, त्याच्यातून अनेक अस्त्र निघाले बाहेर. सगळे तिथंच गायब. आणि शेवटचा एक तोलाच्या इंद्राच्या डोक्याला असं जबरदस्त मारला की तो त्या हत्तीवरच मूर्छित पडला. आणि त्या मावतर सांगितलं नाही म्हणे याला घेऊन, याचा कोण राजा असेल त्याच्याकडे घेऊन जा म्हणे, ज्याला याला लाडीची आज्ञा दिली म्हणे त्याच्याकडे घेऊन जा म्हणे. झालं, तोही गेला निघून. तदनंतर हा तो माहूत आणि तो हत्ती ऐरावत त्या इंद्रदेवाला घेऊन ते पुन्हा कैलासावरती आले. भगवान शिवासमोरून थांबले. आणि काय झालं म्हणजे काय म्हणजे पाठीमागे मूर्छित पडलेत म्हणे. त्या बाळाने इतकं जोरात मारलं म्हणे यांच्या डोक्याला मध्ये, अक्षरशः रक्तबंबाळ झालेत म्हणे. असं का म्हणे. भगवान शिव म्हणे चला म्हणे आता आपण जो म्हणे सगळी सेना घेऊन जाऊ म्हणे आपण. आता भगवान शंकराची सेना ती सगळी भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी, आणि यांना बघून तरी तो घाबरेल म्हणे. आले हे सगळे पुन्हा इकडे. हे बाळ मस्त पाहिजे ते हातामध्ये मुदगल घेऊन याच्या हेरधऱ्या चालू. याच्या हेरधऱ्या चालू असताना हे सर्व सैन्य जसं त्या पार्वतीच्या गुहेजवळ आलं तसं मग यानं ठीक आहे म्हणे, आता इतक्या वेळ मी अत्यंत साधेपणाने वागलो म्हणे, आता तुम्हाला माझ्या आईची काय शक्ती ती मी दाखवतो म्हणे. आणि अशी अनेक त्यानं स्वतःच्या तिथे प्रतिकृती तयार केल्या, मग लढायला सुरुवात केली. अनेकांना त्यांनी मारायला सुरुवात केली. ते बघून अक्षरशः ब्रह्मदेव आणि विष्णू
हे दोघं जण म्हणे म्हणे महाराज आम्ही अनेक युद्ध बघितले म्हणे. महादेव म्हणे एवढं घनघोर युद्ध, एवढा पराक्रमी तेजस्वी बालक म्हणे, हा बालक आहे म्हणे अजून. हो म्हणे युद्धाच्या वेळी असं वाटतं जवळ जाऊन दोन त्याचे पप्पी घ्यावे म्हणे, इतकं गोड बाळ आहे म्हणे ते. बाळ म्हणतंय कसं, तुम्ही युद्धाला आलात का नाटक करायला आलात म्हणे, असं लिंबत या म्हणे समोर. असं म्हणून एक तोला विष्णूला दिला आणि एका हाताने ब्रह्मदेवाची दाढी ती जोर ओढली. ते चिडले सगळे. आणि हे होत असताना इतक्यात नारद मुनींनी मातेला सांगितलं आतमध्ये, अहो म्हणे माते बाहेर घनघोर युद्ध चालू आहे म्हणे, ते बाळ घट्ट पडलंय म्हणे. असं का म्हणे, मा भगवतीनं तिच्या दोन शक्ती तिथं निर्माण केले. एक अत्यंत काळी कभिन्न रक्तासारखे तिचे डोळे, गळ्यात रनुमुंडांची माळ, लळलळीत जिभेची आणि तीक्ष्ण दात असलेली ही एक काळी शक्ती आणि एक तिच्या सम असलेली अत्यंत पांढरी शुभ्र शक्ती. जा म्हणे माझ्या बाळाला जाऊन मदत करा म्हणे. झालं. आणि या दोन्ही शक्ती जशा भिडल्या बाळाला अजून जोरच वाटलं. बाळाला कळलं आता काय आपली आई आहे आपल्या पाठीशी, आता काय कोणाला घाबरायचं नाही म्हणे. आणि असं करत 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 तेव्हा सुद्धा अत्यंत त्वेषाने जे भगवान शंकराचे हक्क भैरव होते यांचा सुद्धा त्यानं खरपूसपणाने समाचार घेतला. अत्यंत घनघोर अशा प्रकारचं युद्ध यांच्यामध्ये सुरू झालं, यांचं तयार झालं. आणि त्यावेळेस मग भगवान शंकरांना अत्यंत क्रोध आला. त्यांनी त्यांचं त्रिशूळ काढलं आणि त्या त्रिशूळाने त्या बालकाचा शिरच्छेद केला. त्या बालकाचं जड खाली पडलं. आणि इकडं जसं मातेला कळालं तसं मातेने अजून त्यांच्या काही शक्ती निर्माण केल्या, 10,000 शक्ती त्यांच्या निर्माण केल्या. आणि या सर्वांच्या सर्व शक्ती बाहेर पाठवून गेली. समोर जो येईल त्याला गिळंकृत करून टाकलं. जो कोणी येईल त्याला गिळंकृत करून टाकलं. अशा प्रकारचं ते घनघोर युद्ध या असलेल्या त्या माते सतीनं साक्षात भगवती देवीनं तयार केलेल्या तिच्या त्या सर्व शक्ती आणि एकच मनकंदन तिथे मारलं. ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शिव हे त्या गुहेच्या एका कोपऱ्यापर्यंत कसे तरी पोचले. आणि मग त्यांनी नारदांना बोलवलं. अरे नारदा म्हणे हे काय म्हणे, म्हणे मी तुम्हाला पहिलेच सांगत होतो म्हणे हे बाळ म्हणे ना म्हणे साधारण नाही म्हणे, माता भगवतीचं माता पार्वतीचं बाळ आहे म्हणे. बघा म्हणे आता आईचा कोप कसा असतो तो म्हणे. आणि अक्षरशः इतकं रणगंधर माजवलं त्यांनी, जो दिसेल त्याला रणकृत करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले अग्नी घेतला करून वायू, आणि जसं वायूला भस्मसात केला खाऊन टाकलं. पृथ्वीवरती एकच हाहाकार झाला. पृथ्वीवरचा प्राणवायूच नष्ट झाला. सगळे देव चिंतेत पडले. म्हणे देवा ही शक्ती त्या आदिमायेची म्हणे, तुम्ही जाऊ शकता म्हणे हिला. सगळे देव, ब्रह्मदेव, महाविष्णू, इंद्रदेव हे सगळेजण जाऊन त्या दाराजवळ पार्वतीची करुणा बघायला लागली. वेगवेगळ्या प्रकारचे स्तुती स्तोत्र ते गायला लागले. आणि मग पार्वती थोडासा कुठंतरी मातेचा राग शांत झाला. आणि माझे अट मान्य करताल का म्हणे, मी या माझ्या निर्माण केलेल्या शक्ती मी पुन्हा वापर करून घेते म्हणे, माझे अट तुम्ही मान्य करा. सांगा म्हणे माझे कोणती अट. पहिली अट अशी आहे म्हणे, मला माझा पुत्र पुन्हा जिवंत करून द्या. भगवान शंकरांना लटके लटके दोघांकडे बघितलं. काय कोण विष्णूकडे ब्रह्मदेवाकडे करून घेऊन. आणि दुसरी गोष्ट
प्रत्येक पूजेचा अग्रभागी पहिला वर माझ्या बाळाला मिळवून, माझ्या गणेशाला मिळवून आहे का बरं तुम्हाला मान्य? भगवान शिवानी कोण हळूच ब्रह्मदेवाकडे बघितले, तुम्हाला मान्य कोण? हो रे आम्हाला मान्य म्हणे, माझे म्हणे पण पहिली शक्ती आवर म्हणे, याचा अख्खं ब्रह्मांड भस्मसात होऊन व्हायचं. ठीक आहे ठीक आहे चालेल म्हणजे आम्हाला मान्य आहे. मग असं जेव्हा त्यांनी मान्य केलं तेव्हा या देवीनं, या पार्वतीनं सगळ्या शक्ती पुन्हा तिच्यामध्ये सामावून घेतली आणि तेव्हा कुठेतरी शांतता झाली. मग आता बाळाला उठवायचं कसं? तर भगवान शंकरांनी असं सांगितलं की आता उत्तरेला जा, उत्तर दिशेला जा आणि जो कोणी पहिला प्राणी तुम्हाला दिसल त्याचं शिर तुम्ही घेऊन झालं. 2-3 जेव्हा लगबगीनं गेले, एक हत्ती आणि एक हत्तीचं पिल्लू हे तिथं बसलेलं. यांनी त्या पिल्लाचं धड काढलं, भगवान शिवाला आणून दिलं. भगवान शिवाने ते घेतलं आणि हे जे धड होतं या धडाला त्या हत्तीच्या बाळाचं मुख लावलं आणि त्याच्यातून ते बाळ पुन्हा उठलं. ते बाळ जसं उठलं तसं पळत 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 गेलं लागली आईला दिलं. आणि मग नंतर प्रत्येक देवानी त्या बाळाला अनेक उत्तम उत्तम अशा प्रकारचे त्यांनी त्याला वरदान दिले आणि त्याचप्रमाणे त्यांनी हेही सांगितलं की तू आजपासून आमच्या सर्व गणांचा तू अधिपती म्हणून तू गणपती. त्यानंतर भगवान विष्णूंनी स्वतःच्या गळ्यातली जी वैजंती माळ होती ती वैजंती माळ त्या बाळाच्या गळ्यात घातली. तदनंतर इंद्रांनी सांगितलं अनेक प्रकारचं वैभव हे विष्णूंनी आणि इंद्रांनी त्या बाळाला देऊन टाकलं. आणि ब्रह्मदेवाने हेही सांगितलं की यानंतर सगळ्यात सर्वप्रथम तुझ्या पूजेशिवाय जो आमची पूजा करेल ती आम्हाला मान्य होणार नाही, कारण तू आमचा गणपती, या सर्व गणांचा ज्याप्रमाणे तू अधिपती आहेस त्याप्रमाणे या सर्व पूजेचा मूळारंभ आरंभ तो निर्गुण आहे. अशा प्रकारे मग सर्वांनी तिथे गणपतीचा जय जयकार केला. बोला बालचंद्र गणेश की जय. जय गजानन मंगल मूर्ती मोरया. तदनंतर मग त्या गणेशाला घेऊन शिव आणि पार्वती हे दोघं जण कैलासाला घेऊन आणि मग सुंदर प्रकारे हा परिवार शिव पार्वती कार्तिकेय आणि गणपती अशा प्रकारचा सुंदर परिवार तिथे कैलासावरती तयार झाला. आणि गणपती काय शंकराचा लाडका असल्यामुळे मांडीवर बसायचा मान गणपतीचाच, कारण इतक्या वेळ मांडी कोणाची होती? कार्तिकेयाची. आता कार्तिकेय कुमार झाला, तो बिचारा बाबांच्या बाजूने उभा राहायला लागला, पण मांडीवरती लहान मीच बसणार. आपल्याला माहिती आपल्या घरामध्ये जर 2 भावंड असले, एक जर मोठा असला आणि एक जर लहान असला तर जास्त हट्ट कोणाचे चालतात? लहानचेच चालतात, मोठ्याचे एवढे चालत नाही. आणि मोठा म्हटला की निसर्गच त्याच्यावरती बिचारावरती जबाबदारी असते, त्याला सर्व गोष्टींची समज असते. मग अशा प्रकारे आनंदात दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि संवत्सरांमागून संवत्सर झाले. आणि तदनंतर एक दिवस झाला असं की शिवपार्वती असे तिथं दोघांची चर्चा चालू होती की म्हणजे आता आपले दोन्ही पुत्र मोठे झालेले आहेत म्हणून आता यांच्या विवाहाचा आपल्याला बघावं लागेल. आणि या दोघांचं सुरू असं झालं की म्हणे पहिले मला लग्न करायचं,
कार्तिकेय म्हणे पहिले माझं लग्न, गणपती नाही नाही पहिले माझं लग्न म्हणे कसं काय म्हणजे तू बाबाचा मी आईचा आहे मी आईचा आहे म्हणे पहिला पण माझं म्हणे हा आईशिवाय बाबा कोणत्या लग्नाला बसूच शकत नाही म्हणे कसं काय बसतील म्हणे आईला बाबांची शेजारी बसली तर ते पूजेला अर्थ आहे म्हणून सगळ्यात मोठा मान कोणाच नाही म्हणे माझाच आहे म्हणे त्याच्यामुळे लग्न मलाच करायचं आता यांच्या दोघांचे बोलणं ऐकून आई बाबांना कधी कधी हसू यायचं चांगलं त्यांचं मनोरंजन व्हायचं मग म्हणून भगवान शंकरांनी पार्वतीने त्यांना सांगितलं की आपण आता एक पळून घेऊ म्हणजे काय जो कोणी सर्वप्रथम तुमच्या दोघांपैकी जो कोणी सर्वप्रथम या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याचा पाहिजे आपण विवाह करून घेऊ ठीक आहे बघ आता कार्तिकेय का वयाने तो बिचारा समजदार आई बाबांना नमस्कार केला मोरावरती बसला गेले निघून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी आता गजानन मुळातच स्थूल देह पण प्रखर बुद्धिमत्ता उठले छान अशा प्रकारचं स्नान केलं सुंदर अशा प्रकारचे वस्त्र परिधान केले आणि कैलासाच्या मधोमध शिव आणि पार्वतीला बसवलं शिवाने विचारलं काय करतोय म्हणे बाळा आईने म्हणे 2 मिनिटं बसून तर घ्या म्हणून तुम्ही अरे तुला जायचं नाही का म्हणे पृथ्वी प्रदक्षिणेला बघ म्हणे तो कार्तिकेय किती लांब गेलाय म्हणे तिकडे हो म्हणे बाबा माझी तीच तयारी चालू आहे तुम्ही एकदा शांतता बसा ना म्हणे मी काय करतो ते तर बघा ना म्हणे बरं घेतलं आईचा हात धरला बाबाचा हात धरला एका उच्च अशा सुंदर सिंहासनावरती आई बाबाला बसवलं षोडशोपचारे त्यांची दोघांची पूजा केली सुंदर अशा प्रकारची आणि आईला आणि बाबाला 7 प्रदक्षिणा मारल्या झालं मातृदेवताभ्यो नमः पितृदेवताभ्यो नमः पार्वती परमेश्वराय नमः मातृदेवताभ्यो नमः पितृदेवताभ्यो नमः पार्वती परमेश्वराय नमः असं करत करत म्हणत 7 प्रदक्षिणा मारल्या आई बाबांचं खूप उदाहरण आता करा म्हणे माझं लग्न म्हणे अरे तुझं पृथ्वी प्रदक्षिणेला गेला नाही काय म्हणे ए बाबा म्हणे वेदांमध्येच सांगितलेले आहे शास्त्रामध्येच सांगितलेले आहे मातृपितृची सेवा एवढं पुण्य कशातच नाही म्हणजे जे लोक म्हणे आई वडिलांना घरात कोंडून तीर्थयात्रेला जातात त्यांची तीर्थयात्रा सफल होती पण मग सांगा म्हणजे आता वेद पुराण कुठे आहेत का म्हणे तदनंतर म्हणे ज्यांच्या कृपेने म्हणे मला हे जग दिसतंय म्हणे त्यांचे चरण म्हणजे मला या तीर्थांपेक्षाही मोठे आहेत म्हणे तदनंतर म्हणे सर्वात पहिले नमस्कार आईला आहे मातृदेवताभ्यो नमः दुसरा नमस्कार बाबांना आहे म्हणे पितृदेवताभ्यो नमो नमः या दोघांना नमस्कार झाल्यानंतर तिसरा नमस्कार मग गुरुला आहे म्हणे मग आचार्यांना तिसरा नमस्कार आहे म्हणे म्हणजे या त्या अर्थाने सगळ्यात श्रेष्ठ कोणच म्हणे माझे मातृपिता आहेत म्हणे मग आता मला एक सांगा म्हणे माझ्यासाठी जग श्रेष्ठ की मातृपिता श्रेष्ठ शंकरांना मोठ्या अगदी भूषणाला आनंदाने पार्वतीकडे जायला चिरंजीव तर खूप छान युक्तिवाद करू लागले म्हणे अत्यंत बुद्धिमान आहे म्हणे कारण मला आता लग्न झालं म्हणे माझी पृथ्वी प्रदक्षिणा झाली म्हणे 7 वेळेस तुम्हाला मी प्रदक्षिणा मारल्या म्हणे अहो म्हणे तुमच्या चरणाशी म्हणे सर्व माझं जग सामावलेलं आहे म्हणे माझं अख्खं विश्व तुमच्या दोघांच्या मातृपितृच्या चरणा ठिकाणी माझं सामावलेलं आहे झाली म्हणे माझी पृथ्वी प्रदक्षिणा आणि मग इतकं कौतुक त्या आईला वाटलं काय विद्वान म्हणे माझं बाळ म्हणे वेदांचा शास्त्रांचा सगळ्यांचा आधार घेऊन म्हणे शेवटी म्हणे याचंच म्हणणं सिद्ध करून दाखवलं म्हणे मग भगवान शंकर म्हणे हो म्हणे आईचा लाडका आहे ना म्हणे तुला भूषणच वाटणार म्हणे त्याचं बघ म्हणे आता त्याच्यासाठी मुली आता करून टाका म्हणे पटकन झालं
आणि मग त्याच वेळेस विश्व प्रजापतीच्या ज्या 2 कन्या होत्या, एकाचं नाव होतं सिद्धी आणि दुसरीचं नाव होतं बुद्धी. अत्यंत गुणी, अत्यंत रूपवान, त्याचप्रमाणे अत्यंत नाजूक असलेल्या 2 कन्या शंकरांनी गणपतीच्या पत्नी म्हणून त्यांनी त्या निवडली. ठीक आहे, म्हणजे लवकरात लवकर आपण यांचा विवाह करून टाकू. झाली पुन्हा एकदा लगबग सुरू. विवाहाची लगबग सुरू झाली. विश्वकर्मेला बोलवलं. सुंदर असं भव्य दिव्य राजप्रसादालय त्यानं निर्माण केलं. जे राजप्रसादालय त्यांनी शिव पार्वतीच्या विवाह सोहळ्याच्या वेळेस त्यांनी निर्माण केले. सगळ्यांना आमंत्रण गेले, सर्वांना प्रतिका केल्या आणि एका सुमुहूर्तावरती दोघांचा विवाह संपन्न झाला. तुमचा विवाह इकडे संपन्न होऊन गेला. हा बिचारा करतोय पृथ्वी प्रदक्षिणा. याची अजून पृथ्वी प्रदक्षिणा चालूच आहे आणि याची पृथ्वी प्रदक्षिणा चालू असताना एके ठिकाणी सुंदर असे 2 शब्द त्यांच्या कानावरती पडले, नारायण नारायण. अरे म्हणे कार्तिकेय काय करतोयस? काही नाही म्हणे, आई बाबांची आज्ञा म्हणे. जो पहिले पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचा विवाह करायचा. झाला म्हणे गजाननाचा विवाह. एक सोडून 2 चुकींची झाला म्हणे. बघ म्हणे तुझ्या आई बाबांनी कसं केलं म्हणे. आता म्हणे तू जर खरा असशील ना म्हणे पुन्हा जाऊ नको म्हणे तिकडे. पुन्हा तिकडे जाऊ नको. असं का म्हणे? असं केलं का म्हणे आई बाबांनी? हो ना, झालं का म्हणे गजाननाचं लग्न? माझी आठवण पण नाही झाली का म्हणे त्यांना? ठीक आहे म्हणे, मी आता शपथ घेतो म्हणे, मी आजन्म ब्रह्मचारी राहील म्हणे. मी आजन्म ब्रह्मचारी राहील म्हणे. आणि एवढाच का, जी स्त्री माझं दर्शन घेईल 7 जन्मांपर्यंत तिला वैध करतो. या प्रकारचा मी आज संकल्प घेतो. ठीक आहे म्हणे, मी जातो म्हणे, कैलासाला जातो, आई बाबांचं दर्शन घेतो. शब्द नाही त्यांना दुखवणार नाही म्हणे. माझं मी चाललेलो असं म्हणून तो कार्तिकेय त्याची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून कैलासाला आला. कैलासाला आल्यानंतर आईला आणि बाबांना त्याने नमस्कार केला. तेव्हा त्यानं आई बाबांना सांगितलं की मी माझ्या वचनावरती दृढ आहे. मी आजन्म ब्रह्मचारिणी राहणार आहे आणि यानंतर तुमच्या दोघांना सोडून मी पुढे निघून जाणार. आणि असं म्हणून तो कुमार कार्तिकेय निघून गेला. घोर अशा वनामध्ये तो तप करण्यासाठी निघून गेला. शेवटी आईलाच काळजी. जसं एखादा मुलगा शिकायला जातो बाहेर, वडील बिचारे त्यांच्या अंतःकरणात जरी हा भाव असला तरी पुत्राच्या कल्याणासाठी ते त्यांच्या चेहऱ्यावरती दाखवत नाही. पण आई मात्र वडिलांच्या पश्चात सकाळ संध्याकाळ फोन करते, झालं घरी बाळा तुझं जेवण, केलंस का म्हणे तू जेवण. की त्याला बोलता येत नाही, त्याला माया दाखवता येत नाही, कारण त्याच्यामागे उद्देश हा असतो पुढे याचं कल्याण व्हावं. आणि म्हणून जसं कार्तिकेय गेला, कार्तिकेयाच्या मागे पार्वती गेली, पार्वतीच्या मागे शिवही गेले. आणि म्हणून ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आपल्याला सर्वांना विदित आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. ते कार्तिकेयासाठी तिथे गेले. आज 2 कथा आपण बघितल्या. एक गणेश जन्म आणि दुसरा तो गणपतीचा विवाह.
उद्या आपण बघणार आहोत त्रिपुरासुरांचा वध ही कथा आपण उद्या बघणार आहोत.